हा हाय ना. हाय. अना अना मला ना हल्ली खूप इन्सिक्युअर वाटतं ग. म्हणजे कुणाशी बोलू ना काही कळतच नाही. अना तुला झोके घेण्यासाठी झोपाळ्यात बसावं लागतं ना. तुला माहितीये मला ना झोपाळ्यात न बसताच सतत झुलत असल्यासारखं वाटतं. म्हणजे माझं मनच मला सतत झोके देत असतं आणि दूर दूर घेऊन जातं. कैऊच्या एका हातात गिटार असते आणि दुसऱ्या हातात माझा हात. आणि मग ना तो माझ्यासाठी गाणं गात असतो. पहला नशा पहला खुमार. आणि मग ना आम्ही एका दूर दूरच्या डोंगरावर जातो. पुढे मी पळत असते आणि माझ्या मागे मागे कैवल्य पळत असतो. बघ म्हणजे तुला उलट म्हणायचंय का की तू मागे आणि तो पुढे? मिनल म्हणजे हे असं कधीच बदलणार नाहीये का ग? कैवू माझ्याशी नाही 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 मिनल, माझा विश्वास आहे. माझा विश्वास आहे कैवल्यवर. एक ना एक दिवस तो ना माझ्या डोळ्यात डोळे घालेल आणि मला सांगेल की प्रगल्भा नको बोलू तू आता काही, नाहीतर मी खूप चिडेन. तूच तूच आहेस ती. तूच आहेस ती की जिच्यामुळे मी भडंग आवारा फिरतोय. हो. प्रगल्भा शांत हो बेबी, शांत हो. सगळं विसरून गेलोय. जिच्यामुळे मी कपड्यांना इस्त्री करायला विसरतो. मिनल काय होतंय? काय सुरू आहे? कळत नाही का काय? कोणी पण येऊन काय पण बोलतं. हा जो झोपाळ असा हलतोय ना, कसं तरी होतंय माझ्या पोटात, कळतंय ना? आणि त्यात तो असं फदक 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 हलतोय. कसा हलतोय? फदक फदक फदक. झोपाळा फदक 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 कसा हलेल? फार फार तर झुळू झुळू हलेल. सी नाही पटलं ना तुला? नाही पटलं ना? हेच होतं. हेच होतं इथे. सगळे माझ्यावर मॅचअप करणार, मला मॅचअप म्हणणार, माझ्यावर हसणार, पण मी कायच बोलायचं नाही. मी सगळ्यांचं ऐकून घ्यायचं. हो ना मिनल? मला ना काय सुचत नाही आता. मला नाही बोलता येते आता काही. मला बोलायचं पण नाहीये कोणाशी. माझी सटकते आता, कळलं ना? माझी सटकते. मला नाही बोलायचं कोणाशी. मी नाही बोलणार आहे कोणाशी. अगं ॲना तू कशाला आलीस? आता माझ्या काय थोबाडावर लिहिलंय? माझ्या थोबाडावर लिहिलंय का? राग आले असल्यास हिच्या थोबाडावर येऊन तो फेकून द्यावा. लिहिलेलं नाहीये. डोकं फिरून नको तुझ्या. तुझं कसं आहे माहितीये का? तुझं कसं आहे मी सांगतो. दोस्त पराये देखी करी चला हसन हसन. दोस्त पराये देखी करी चला हसन हसन. अपने याद ना हवई जिनका आदि नाद. अर्थात माणूस दुसऱ्याचे दोष काढताना फार आनंदाने काढतो, पण त्याला स्वतःचे दोष दिसत नाही. ज्याची सुरुवात आहे ना शेवट. तुला दिसतात ना माझ्यातले दोष, मग तूही खातो हा 1000 वेळा. मला नको सांगू. मस्त मस्त छान केलंस. ये सुजय, तुला पप्पी देतो ये. काय केलंस तू? आता झालं, तिला उचकवलंस. ती तुझ्यावर राग काढणार, मग तू चिडणार, तू माझ्यावर राग काढणार. मी कोणावर राग काढू? आपला वॉचमन पर सुट्टीवर गेला 4 दिवस. तुम्ही डोकं फिरू नका. माझं कळलं ना? काय संबंध आहे? माझ्यावर का चिडतात सगळे? ती आहे ना चिडली, तो कबीर चिडला, तुम्ही बोंबलताय. कोण आहे मी? कोण आहे? काय लिहिलंय माझ्या चेहऱ्यावर? तू मवाली आहेस, त्यामुळे तुझ्या हट. बोल नको. सॉरी ना. मला तुझ्यावर नाही चिडले ग मी. अरे त्या प्रगल्भावर का चिडू मी? ती काय फ्रेंड आहे का माझी? मी खरं तर तिच्यावर आणि आसुटल्यावर चिडले अगं. तुझ्यावर निघाला तो राग. मी सॉरी ना. एक मिनिट मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का? आपलं जे हक्काचा माणूस असतं ना, आपण त्याच्यावरच राग काढतो. म्हणून आपण घरातले लोक एकमेकांवर राग काढतोय. हो का? कबीर का चिडतो माझ्यावर? काय संबंध आहे सारखी चिडचिड करायचा?